नमस्कार मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता मित्रांनो, टी-ई-टी भरतीसाठी फक्त आपल्या हातामध्ये काही तास शिल्लक आहेत पहा. आता आपला जर अभ्यास झाला नसेल किंवा आपल्याला फास्ट रिव्हिजन करायची असेल, तर मित्रांनो ₹399 ला आपण एक पी-डी-एफ तयार केलेली पहा. ही पी-डी-एफ तुम्ही नक्की घ्या. काही तासामध्ये होतं होईल तेवढं पास व्हायपुरतं मी तुम्हाला देणार आहे पहा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा. ₹399 मध्ये तुम्हाला या ठिकाणी जे काही महत्त्वाचे आय-एम-पी प्रश्न आहेत पहा, मी तुम्हाला देणार आहे पहा. तुम्हाला काय करायचं आहे, जो काय आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे, त्यावरती ₹399 सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ बघा तुमच्या WhatsAppवरती पाठवून देईल. खूप आय-एम-पी अशा ह्या पी-डी-एफ असणार आहेत मित्रांनो. कारण की या ठिकाणी जर पाहिलं, वेळ कमी आहे पहा. आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी-डी-एफ आपण लॉन्च केलेल्या आहेत पहा. मित्रांनो, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. आणि मित्रांनो, आपण बघा ₹399 कुठेही खर्च करतो. बाहेर जेवायला जरी गेलं किंवा कुठं जरी गेलं आपण पेट्रोल टाकायला, तर लगेच आपल्याला या ठिकाणी तेवढे खर्च होऊन जातात पहा. त्यामुळे पैशाकडे पाहायचं नाही. पैसे आज न उद्या येणार आहेत, परंतु ही जी काही वेळ आहे पहा, ही परत येणार नाही. एकदाच एक घाव दोन तुकडे करून टाकायचे आणि पास होऊन जायचं आहे पहा. नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, लवकरात लवकर घ्या. ₹399 आपले कुठेही खर्च होतात पहा. जास्त काही सांगत नाही. फास्ट रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही जर आत्तापासून जर वाचायला सुरुवात केली, दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस एक केला, तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो. आपण एवढे पण कच्चे नाहीत पहा. नक्कीच फायदा होईल. लवकरात लवकर घ्या. ₹399 ला फोनपे, गुगल पे नंबर बघा खाली पट्टीवर दिसत आहे. 932523 0840 हा आपला नंबर आहे पहा. यावरती नक्की सेंड करा. आणि जर तुम्हाला काही अडचण आल्यास तो आपला WhatsApp नंबर आहे, त्यावर संपर्क करा. पहिला प्रश्न आहे पहा या ठिकाणी, की रीतिवर्तमान काळामधलं वाक्य आपल्याला यामध्ये ओळखायचं आहे. कोणतं? रीतिवर्तमान काळ. तर ओळखा पटकन. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, तो नेहमीच उशिरा येतो. हे काय मित्रांनो? रीतिवर्तमान काळाचं वाक्य आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत? किती शब्द जाती ह्या अविकारी आहेत? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे पहा 4. ऑप्शन क्रमांक 1 4. पुढचा प्रश्न आहे पहा, वेड लावते या वाक्यामधील नवेची नवलाई सासरण्यास वेड लावते यातील भाववाचक नाव आपल्याला ओळखायचं आहे पहा. सांगा भाववाचक नाव. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 नवलाई आपल्या या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे नवलाई. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो, खालीलपैकी कोणता शब्द हा अशुद्ध शब्द नाही? अशुद्ध शब्द नाही. तो ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे पहा. तर यामधलं लिंग कोणतं आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा नपुसक लिंग याचं उत्तर आहे पहा, ते रान. अन्न छत्रामध्ये जाऊन टिंब पुढील अपूर्ण म्हण आपल्याला पूर्ण करायची. तर मिरपूड मागू नये. अन्न छत्रात जाऊन काय? मिरपूड मागू नये. वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तीर्थस्वरूप. ऑप्शन क्रमांक 3 तीर्थस्वरूप याचं बरोबर उत्तर आहे पहा. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यामध्ये लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग केला जातो? तर दुहेरी अवतरण मित्रांनो. उदाहरणार्थ गांधीजी म्हणाले, गुरुजी म्हणाले, सर म्हणाले, हे काय झालं? दुहेरी अवतरणामध्ये याचा उपयोग केला जातो. शब्द होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, वाक्प्रचार असं म्हणतात पहा. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तो कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, की धान्य पाखडण्याचं साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तो सूप. लक्षात ठेवा मित्रांनो, सुपाने काय केलं जातं? धान्य पाखडलं जातं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, विरुद्धार्थीची चुकीची जोडी आपल्याला ओळखायचं आहे. तर प्रसाद राजवाडा ही या ठिकाणी चुकीची पहा. कोणत्या नामाचं वचन बदलत नाही? तर पाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा पाणी. नेक्स्ट आहे पहा, सामान्यपणे स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो? तर कोणत्या जातीमध्ये येतो मित्रांनो? विशेषण याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 विशेषण. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यातील उजाडले क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा भावकर्तृत क्रियापद आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 भावकर्तृत क्रियापद. सर्वनामाचं एकंदर किती प्रकार पडतात? 6. लक्षात ठेवा 6. हो तर अगदी बरोबर. 110 मोहरा होत्या वाक्प्रचार ओळखायचा आपल्याला. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो होकारार्थी याचं बरोबर उत्तर आहे पहा. मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता? तर कोणता होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4
अमाल्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते आहेत? तर कोणते आहेत मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 आणि हे काय मित्रांनो स्वरादी वर्ण आहेत पहा. प्रसिद्ध लेखक चित्र खालोनकर यांचं टोपण नाव कोणतं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा आरती प्रभू. लक्षात ठेवा चित्र खालोनकर यांचं टोपण नाव आहे आरती प्रभू. ययाती साहित्य कृतींचं लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मित्रांनो? वि. स. खांडेलकर याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 वि. स. खांडेलकर. चला कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केल्या आहेत पहा. फक्त 399 रुपयाला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. टायमाला काहीच होणार नाही पहा. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो 399 रुपये आपण कुठेही खर्च करतो पहा. बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे गुगल पे नंबर 932523 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती 399 रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. प्राक्तन म्हणजे काय? तर प्राक्तन म्हणजेच काय मित्रांनो? ऑप्शन्स क्रमांक 1 प्रारब्ध याचं बरोबर उत्तर आहे पहा. कवितेतील कोणत्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आला आहे? पुढचा प्रश्न मित्रांनो की नॉर्मन इजी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उत्पत्तीचे खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे याचं योग्य उत्तर पहा. मंद आणि अध्ययनार्थ्यांसाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? तर मित्रांनो शिक्षकांनी कोणत्या गोष्टीचा? तर लक्षात ठेवा मित्रांनो तर मंद असेल एखादा तर त्याबद्दल सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन असावा. मंदाच्या जे काही मंद विद्यार्थी आहे त्यांच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन जुळते असावं पहा. समजलं? अ आणि ब याचं योग्य उत्तर पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय. त्या संदर्भात खाली दिलेले कोणते विधान योग्य नाही? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो एकाच आईवडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे आणि त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे असत नाहीत हे याचं योग्य उत्तर पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो अनुवंशाच्या अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणती विधाने पुष्टी देतात? तर मित्रांनो कोणती विधाने पुष्टी देतात तर लक्षात ठेवायचं आहे पहा. अध्ययनामध्ये विद्यार्थ्यांच्या जन्मताच क्षमतांचा विचार आवश्यक असतो. बालकाच्या विकासाची दिशा अनुवांशिकतेवर ठरवता येते. प्रत्येकाची उपजत वृत्ती कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन आणि मापन करावं. बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवांशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. म्हणजे मित्रांनो अ, ब, क, ड आणि ई हे सगळं मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असं मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने मांडलं? तर मित्रांनो लक्षात ठेवा डंकन या शिक्षण तज्ज्ञाने मांडलं पहा. लक्षात ठेवा डंकन. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय. या संदर्भामधील पुढीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो कोणती विधाने असत्य आहेत आपल्याला ओळखायचं आहे पहा. तर मित्रांनो पहा संवेदना ही शुद्ध आणि निर्मळ असलीच असे नाही आणि संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते म्हणजे अ आणि क याचे बरोबर उत्तर आहेत पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो खाली दिलेल्या विधानापैकी विस्मरणाबाबत कोणतं विधान असत्य आहे? कोणतं विधान असत्य आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर मित्रांनो पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्यांचा विस्मरणावर परिणाम होत नाही हे विधान मित्रांनो या ठिकाणी असत्य. बाकी पहा जसा काळ पुढे जातो तसं पूर्वीच्या गोष्टी विस्मरणामध्ये जातात. हे सगळे या ठिकाणी बाकीचे बरोबर आहेत पहा. अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणतं विधान लागू पडत नाही? तर कोणतं विधान मित्रांनो लागू पडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. हे विधान या ठिकाणी लागू पडत नाही. बाकी सगळे लागू पडतात. खाली दिलेल्या समस्यापैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही?
तर लक्षात ठेवा, स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात. मित्रांनो, हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनामध्ये जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय, असं मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलं? तर हे जे काही मत आहे मित्रांनो, हे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलं? तर मन या मानसशास्त्रज्ञाने मांडलं पहा. खाली दिलेल्या विधानापैकी अवधानाबाबत कोणते विचार असत्य आहेत? तर मित्रांनो, कोणते विचार असत्य आहेत? एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येतं, हे विधान या ठिकाणी असत्य किंवा असत्य विचार आहेत पहा. अवधान एक निवडक प्रक्रिया आहे, हे बरोबर आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण आकलन होते. अवधान जसं बाह्य गोष्टीवर एकाग्र होतं तसं आंतरिक बाबीवर सुद्धा होतं, हे सुद्धा बरोबर आहे पहा. खाली दिलेल्या विधानापैकी कोणतं विधान मित्रांनो प्रेरणेचं वैशिष्ट्य नाही? प्रेरणेचं वैशिष्ट्य नाही. तर प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक असमतोल निर्माण होतो, हे वैशिष्ट्य नाही. बाकी पहा, मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेमध्ये पहा. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते, हे सुद्धा बरोबर आहे. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते, हे सुद्धा या ठिकाणी योग्य आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, अध्यापन प्रतिमान स्वरूपामध्ये खाली दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर पहा, अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गामध्ये अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय आणि अध्यापन प्रतिमान वापरताना साचेबंदपणा असावा लागतो. म्हणजे अ आणि क याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळवलेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असं भासून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे, हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? तर ऑप्शन क्रमांक 3 तादात्म्य याचं योग्य उत्तर आहे. काय? तादात्म्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 प्रायोगिक पद्धती याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 प्रायोगिक पद्धती. पुढचा प्रश्न मित्रांनो, की शैव अवस्थेमधील बालकाचा विकास होण्याचा, तर मित्रांनो शैक्षणिक कार्यक्रमाची कालम कालमर्यादा कमी वेळाची असावी. त्याच्यानंतर बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात आणि बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्यात. मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन्स क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे पहा. ब, क आणि ड फक्त याचं योग्य उत्तर आहे पहा. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उत्पत्तीचा पाया कोणता आहे? तर मित्रांनो कोणता उत्पत्तीचा पाया आहे? तर चेतक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे. ऑप्शन क्रमांक 2 हा मित्रांनो संयोजनवादी उत्पत्तीचा पाया या ठिकाणी मानला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत? मित्रांनो खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत? आपल्याला या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचं उत्तर आहे पहा अ, ब, क म्हणजे सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा. परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे, व्यक्तिगत आवडीनिवडी, गरजा तसेच सामाजिक घटकांना अनुसरून योग्य त्या समाज मान्य प्रतिक्रिया देणे, परिस्थितीचे विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे. म्हणजे पहा अ, ब, क हे सगळं मित्रांनो या ठिकाणी योग्य ऑप्शन आहेत. व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता, कर्तृत्व आणि कलाविशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? तर लक्षात ठेवा मित्रांनो, नॉर्मन एलमन या शास्त्रज्ञाने अशी व्याख्या दिलेली. तर अध्ययन उत्पत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती या वर्गामध्ये खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीचा समावेश होत नाही? तर मित्रांनो कोणत्या उत्पत्तीचा समावेश होत नाही? तर स्किनरची साधक अभिसंधान उत्पत्ती याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, बाह्य जगाचं ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनार्थ्याला बाह्य जगाचं ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांची पुढीलपैकी कोणती बाब टाळली पाहिजे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कोणती बाब टाळली पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 3 आकृती आणि पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये, ही या ठिकाणी बाब टाळली पाहिजे. नेक्स्ट आहे पहा, बेगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व गोष्टींचा या ठिकाणी समावेश होतो. पहा, एखादी कृती सहेतुक आणि ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते. पहा, आपली ध्येयनिष्ठा ही हेतू आणि किती प्रामाणिक आहेत यावर संक्रमण मूल्य अवलंबून असतं. विचार दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहेतुकपणे आत्मसात करता येतात. म्हणजे वरील सर्व या ठिकाणी आपलं बरोबर आहे पहा. खालीलपैकी कोणतं उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचं आहे? तर मित्रांनो कोणतं उदाहरण आहे? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 शर्मा सरांनी भूकंप विषयावर भाषण दिलं. हे काय मित्रांनो
प्रधान अध्यापन पद्धतीचं उदाहरणे पहा. खालीलपैकी कोणतं विधान मित्रांनो डबल आहे. कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गात विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम खालील पर्यायापैकी कोणता आहे? तर आपल्याला या ठिकाणी पर्यायक्रम ओळखायचा आहे. थर्माकोल, प्लॅस्टिक, चामडी, बूट आणि लाकूड हा या ठिकाणी उतरता क्रम आहे पहा. खालीलपैकी आपल्याला बरोबर विधाने ओळखायची पहा. तर बरोबर विधाने कोणती आहेत ती ओळखायची आहेत. तर मित्रांनो पहा, उच्च तापमानाला हिरा तापल्यावर त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानात तापवल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. मित्रांनो हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. अ आणि ब हे दोन्ही विधानं काय आहेत पहा योग्य आहेत. पाण्याचा गुणधर्म असलेल्या पर्याय खालीलपैकी कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, पाण्याचे तापमान 4 अंश पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढतं. हा या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा पाण्याचं. सूर्यपृथ्वीत अणुकेंद्रक म्हणजे काय? तर मित्रांनो लक्षात ठेवा, सूर्यपृथ्वीत अणुकेंद्रक काय इलेक्ट्रॉन याचं बरोबर उत्तर आहे पहा. वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर मित्रांनो कोणता पदार्थ उपयुक्त आहे लक्षात ठेवा. तर चंदनाचं तेल, तिळाचं तेल हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, जीवजन्माच्या जरायुज या पद्धतीमधील प्राण्यामध्ये खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळणार नाही विचारलंय. तर पहा, युग्मनच तयार झाल्यानंतर त्याच्यातील एक संरक्षण कवच तयार होतं. ही बाब आपल्याला या ठिकाणी आढळणार नाही पहा, बाकी सगळे आढळतील. भारतामधलं चिपको आंदोलन चळवळीचं प्रमुख वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणतं आहे? तर मित्रांनो कोणतं आहे पहा, झाडांना आलिंगन देऊन झाडं वाचवण्यासाठी चळवळ याला चिपको आंदोलन म्हणतात पहा. खालील पर्यायापैकी आपल्याला बरोबर विधान कोणतं आहे ते ओळखायचे पहा. तर प्रतिक्षिप्त क्रिया अनैच्छिक क्रिया नसतात हे या ठिकाणी काय पहा योग्य विधान आहे पहा, बाकी सगळे चुकीचे आहेत. प्रभाजी उत्पादन पद्धती खालील पर्यायापैकी कोठे उपयुक्त ठरते? तर मित्रांनो ही कोणत्या ठिकाणी उपयुक्त ठरते? तर ऑप्शन क्रमांक 2 खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे या ठिकाणी उपयुक्त ठरते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खाली कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन बरोबर पर्याय आपल्याला ओळखायचा आहे पहा. देवमासा शीत रक्ताचा प्राणी आहे आणि सभोवतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचे तापमान बदलतो. तर यामध्ये आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर मित्रांनो पहा, फक्त या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब योग्य आहे पहा. विद्युत दिव्यामध्ये ऑर्गॉन आणि नायट्रोजन सारख्या वायूचं मिश्रण का भरलेलं असतं? तर मित्रांनो का भरलेलं असतं सांगा पटकन. तर बघा, त्यामुळे दिव्यामधील ताराचं कुंडल आहे पहा, त्याचं या ठिकाणी आयुष्य वाढलं जातं पहा. खालीलपैकी बरोबर विधान कोणती ते सांगायचे आपल्याला. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 अ ब क. ब्रोमिन हा अधातू आहे. सर्वसाधारण अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेमध्ये असतात आणि ब्रोमिन द्रवमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, इयत्ता 4थी मधील परिसर अभ्यास या विषयामध्ये कोणत्या घटकाची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केली आहे? सांगा पटकन. तर लक्षात ठेवा, पाण्याचे गुणधर्म आणि विद्राव्यता हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती आहे? तर पहा, सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुली करण्याचे विधेयक संमत करून घेतलं ही या ठिकाणी चुकीची पहा, बाकी सगळं त्यांनी चालू केलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीदवाक्य होते? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 विश्वास, एकता, बलिदान. धर्म जात न पाहता समाजाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवणाऱ्या व्यक्तीचे खालील पर्यायापैकी कोणते विधान चुकीचं ठरतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, पायदळातील प्रमुख सेनानी सिद्धी मसूद हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी बरोबर विधान ओळखायची आहेत पहा आपल्याला. इथपर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा, कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026साठी मिळणार आहेत. 399 रुपये लगेच फोनपेमध्ये जा, तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काय मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.